पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघ मिहिका, उद्या जर काही झालं ना तर तुझ्या पाठीशी मिहीर उभा राहणार आहे, प्रभास नाही। जो आजपर्यंत उभा नाही राहिला तो आता राहील असं वाटतंय का तुला? हरी काका, ब्रेकफास्ट लवकर पाठवा। जी। काय ग, कशाला भांडलीस आईशी? कसं वागते मग तुझ्याशी? अगं हो, पण आई आहे ना ती तुझी। तुला माहितीये माझे बाबा काय म्हणतात? बाबा मला नेहमी सांगतात, समोरचा आपल्याशी कसाही वागला ना तरी आपण आपला मूळ स्वभाव सोडायचा नाही। बरं तू पटकन रेडी हो, मी नाश्त्याचं बघते। हा हरी काका, गोड शिरा कुणाला हवा होता? वहिनी कसं मॅनेज करतेस ग सगळ्यांचीच चांगलं वागायला? आणि मुळात सगळ्यांचीच का चांगली वागतेस? खरं सांगू, बाबांचे संस्कार आणि मिकी माझा विश्वास आहे, आपण आपल्या अंगी चांगुलपणा ठेवला ना की आजूबाजूला आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी पसरते। बरं जा पटकन रेडी हो, चल। मनोहर, हे आपल्या जोशीनगडचे मिठ्ठावडे। बर। ती मुलगी कोण छोटी मिहिका, तिला आवडली होती त्या दिवशी, तेव्हा तिला म्हणून तिच्यासाठी पाठवले। ठीक आहे, येतो। ओके। अरे मनोहर, ते आजोबा म्हणत होते त्यांचा गुडघा दुखतोय, आपले ते वैद्य आहेत ना त्यांच्याकडनं ते मसाजचं तेल घेऊन जा, त्यांना म्हणा रोज रात्री झोपताना लावा, बरं वाटेल। बरं, ठीक आहे। अरे मनोहर, एक राहील, आपल्या साष्टांकडचं पन्ह घेऊन जा ना, कैरीचं। उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार मस्त छान वाटेल। दादा, तुम्ही येता का माझ्या बरोबर? त्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही रे। अरे हे सगळं वीणाच्या काळजीपोटी बोलतोय, म्हणजे कसं आहे की आपल्याकडून काही कमी जास्ती झालं तर उगाच तिला बोलणी खायला नकोत ना, म्हणून। दादा, तुम्हाला खरंच असं वाटतं का की ती माणसं तशी आहेत? नाही रे नाही, सदावर्तींकडची मंडळी खूप चांगली आहेत रे, पण कसं आहे बापाचं काळीज आहे, मुलीची काळजी वाटणारच ना। म्हणजे त्यांच्यावरती संशय आहे म्हणून नाही, आम्ही आपलं सहज। तुमचं अगदी बरोबर आहे, पण दादा वीणाला त्रास होईल असं प्रभास काहीच नाही करणार, काळजी करू नका। येऊ मी? हो ये। तेल आणि पन्ह लक्षात आहे माझ्या। लक्षात ठेव, लक्षात ठेव। वीणा कुठे आहे? तू इथेस? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। प्रभास, अजूनही डिस्टर्ब आहात? काल रात्री समजावलं ना मी तुम्हाला। वीणा, विषयच एवढा सेन्सिटिव्ह आहे की मला हे सगळं इतक्या लवकर ऍक्सेप्ट नाही करता येते। अगं बरं, मी आल्याचा फर्स्ट क्लास चहा बनवतेय, तो पिऊन तुमचे सगळे विचार, सगळे टेन्शन असे गायब होतात की नाही बघा।
तुम्हा बायकांना प्रत्येक गोष्ट इतकी सहज कशी हँडल करता येते? कारण बायकांकडे ती स्पेशल पॉवर असतेच. बायको झालीस पक्की. बरं जा, तुमच्या बायकोला डिस्टर्ब करू नका, मला नाश्ताही बनवायचा. वीणा, वीणा, हा डबा तर रिकामा आहे. रिकामा नाहीये, त्यात तुमचं खळखळून हसणं भरलंय ना. वीणा, म्हणजे तू हे सगळं, वीणा तू बेस्ट आहे. माहितीये मला. कोणीतरी बघेल. जा तुम्ही, जा बरं, मला नाश्ता बनवायचा, फ्रेश होऊन या. चला. पाहिलं स्पेशल पॉवर. हे बघा, हे कसे आहेत कानातले? नाही हे सांगा. हे ठीक आहे. ठीक आहे ना? हा, हे बघ. हे सांगा, हे कसे दिसतात? त्यापेक्षा ते मगाचे बरे होते. अहो पण अजून ट्राय करायला काय हरकत आहे ना. बरोबर आहे. नुसतं बरोबर नका म्हणू. हा, मी जे दाखवते ना ते नीट लक्ष द्या त्याच्याकडे. हे की हे दोन्ही छान आहेत. अहो बघा ना माझ्याकडे, लक्ष द्या इथे. तुझ्याशिवाय आतापर्यंत इतर कोणाकडे लक्ष दिलंय का मी? बरं ठीक आहे. हे बघा, मला आता सांगा, हे चांगलेत की हे? हे चांगले. हे पण मला असं वाटतंय की हे जास्त मॅच होत. हे घाल. नाही पण हे नको. हे जरा छान आहेत, हे हलके आहेत. मग एक काम कर, या कानात दोन, त्या कानात दोन, असे घाल दोन्ही. मस्त दिसेल. काय वेड्यासारखे बडबडताय हो? मी वेड्यासारखं बोलतोय? तूच मगाचपासून काहीतरी वेड्यासारखं बोलतेस. मला हे चांगलंय का ते चांगलंय का, काय चाललंय तुझं? काय कानातलं बघायला लागलं? चला आता उशीर होतोय. नवीन फर्मच्या ओपनिंगला मालकालाच उशीर झाला असं नको व्हायला. चला ना, आपल्या कंपनीची पूजा विसरलात का? करेक्ट. चला. हे बघ मी तर केव्हाचीच रेडी आहे. ह्यांचंच आपलं काहीतरी चाललंय. मी काय करू सांग आता तू? नुसते फिदी फिदी हसत बसलात. त्यापेक्षा कानातले कोणते घालू हे सांगितलं असतं ना तर केव्हाचेच बाहेर पडलो असतो. मला दाखव, मी करतो फायनल. मला दाखव. हे बघ, हा मी तुला घालून दाखवते कानातले. हे बघ, हे कसे दिसतात? हा, हे मस्त आहेत, छान आहेत. हा, आणि हे बघ, हेच जे घातलेत ना तेच छान आहेत. अरे पण हेच आयुष्यभर मला जमलं नाही. माहितीये मला. चला चला चला, ते घाला पटकन. चला चला. हा चल चला, गाडीत बसून चल घाला. चल 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 चल. प्रभास, काय हो, बाकीचे कुठे? मी की बाहेर गेले अगं कामानिमित्त. अच्छा. आणि आजोबा? आजोबा हल्ली रूम मध्येच ब्रेकफास्ट करत. बर, मी त्यांना पोहे नेऊन देते, तुम्ही खाऊन घ्या. हे घ्या. वीणा, हरी काकांनी ऑलरेडी दिले. तू बस. हो हो, मी बसते. आत तू कुठे आहे?
डिस्टर्ब येते कालच्या प्रकारामुळे. रूम मध्येच आहे. ठीक आहे, मी आत तुला पोहे नेऊन देते. नाही नाही वीणा तू बस, मी देऊन येतो तिला. प्रभास तुम्ही बसा. मी देतो ना बसा तिला. म्हटलं ना, बसा बरं, बसा. आधी पोहे खाऊन घ्या. तू खाल्ल्याशिवाय मी कसं खाणार? प्रभास ऐका ना माझं, घ्या ना खाऊन पोहे. निदान टेस्ट तरी करा आणि सांगा मला कसे झाले. सांगायचंय काय त्यात? तू बनवलंस म्हणल्यावर छानच असणार ना. वीणा तुझ्या हातची चव कुठल्याही पदार्थात उतरली ना तर तो पदार्थ छानच होतो. पुरे झाला बायकोचं कौतुक. आता सगळं कौतुक पहिल्याच दिवशी करणार आहात का? अगं मी काय उगाच कौतुक करायचं म्हणून करत नाहीये. माझी बायको आहेच कौतुकास्पद. सांगा ना कसे झाले. वीणा मीठ जरा कमी आहे. हो का? छान झाले. खाऊन घ्या. तुला बनवू नको. काय रे मिहीर, भलत्या सलत्या लोकांना नाही ना बोलवलंयस आपल्या कंपनीच्या पूजेत? नाही म्हणजे काय ना, सगळीच लोक काही भरभराट घेऊन येत नाहीत. आता बघ ना यांचंच, म्हणजे यांच्या सुनेने काल घरात पाऊल ठेवलं आणि सगळंच गमावून बसले रे हे लोक. बिचारे, आता आणखी काय काय बघावं लागणार आहे काय माहित. काकू गप्प बसा. काकू तू काही बोलू नकोस. प्रभास शांत व्हा. आई बस. चल चल चल, आपल्याला जायला उशीर होतोय. यांच्याशी बोलून उगाच वेळ नाही वाया घालवायचा आपल्याला. ते पण आहे. काय आहे, आपल्या कंपनीची पूजा आहे. आपली कामं महत्वाची आहेत. यांच्यासारखं नाही ना रिकाम टेकडे. गिटारच्या तारा खाजवायच्या, मंदिरात गायचं, हाच उद्योग. बस, बाकी काही नाही. आपल्याला मोठा बिझनेस सांभाळायचा आहे. चल 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 चला. वीणा तू नेहमी मलाच का थांबवतेस? त्या मीरची लायकी माहितीये ना तुला. प्रभास, प्रभास तुम्ही आधी शांत व्हा बरं. अगं असा कसा शांत होऊ? शांत व्हा. प्रभास, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? समोरच्याने त्याची लायकी सोडली तरी आपण आपली लायकी सोडायची नाही. तुम्ही आधी शांत व्हा. मी आता तुला नाश्ता देऊन येते, तुम्ही पोहे खाऊन घ्या. वीणा आले. बाय एनी चान्स ते ट्रान्झॅक्शन नल अँड वॉइड होऊ शकतं का? ओके ठीक आहे, थँक्स. ठीक आहे, पोहे आणले, खाऊन घ्या. नकोयत वीणा, मला भूक नाहीये. आत्तू, लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण एक बोलू? बोल. आत्तू, मी बिझनेस बघितला नाहीये आणि मला त्यातल्या फारशा गोष्टी माहीतही नाही.
पण माझे बाबा कायम मला सांगतात, आपल्या आयुष्यात कायम चढ उतार येतच राहतात. म्हणजे सगळे दिवस सारखे नसतील ना. आयुष्यात जसे चांगले दिवस कधी कधी निसटून जातात, तसेच वाईट दिवस सुद्धा निसटून जातील. पण त्या वाईट दिवसांशी सामना करायची ताकद ठेवली पाहिजे ना. आणि असं नैराश्य आलेलं आयुष्य हिमतीने लढायचं म्हटल्यावर खायला नको. आत्तू तुम्हाला खायला तर हवंच, आणि अन्नावर असा राग नाही काढायचा आत्तू. खरं सांगू वीणा, मला ना कधी कधी राग येतो माझा. आत्तू असं का म्हणता तुम्ही? कारण वीणा, मला हे सतत वाटायचं की माझ्या इतकी माणसांची पारख कुणीच करू शकत नाही. पण वीणा, तुझ्या बाबतीत मी खूप चुकले. मला तू जशी वाटली होतीस ना, तू तशी नाही आहेस. तू खूप गुणी आणि समजूतदार मुलगी आहेस. खूप वेगळी आहेस. आणि माझ्या मनात तुझ्या बाबतीत जे समज होते ना, ते चुकीचे, त्याचा आज आनंद होतो मला. वीणा, आजपर्यंत मी तुझ्याशी जे काही वागले त्याच्यासाठी मला माफ करशील? तू काय बोलताय तुम्ही? आणि मोठ्यांनी माफी नाही, आशीर्वाद द्यायचा असतो. कायम सुखी राहा आणि माझ्या प्रभासला पण सुखात ठेव. आत्तू, आज मी तुम्हाला एक वचन देते. प्रभासला सुखी ठेवण्यासाठी मला जे जे करावं लागेल ते सगळं करेन. पण आता तुम्हाला खावं लागेल. म्हणजे मी हे खायचं? हो ना. पहिला घास मी भरवणार. हे अरे मामा, या ना, या. अरे राहू दे, सुखी राहा. कसास? मस्त. या ना, बसा. हो. या, बसा. बसा. घरात कोणी नाही वाटतं. कुठे गेले सगळे? नाही, आहेत सगळे, आपापल्या कामात बिझी आहेत. बसा ना तुम्ही. बसा. नाही म्हणजे वीणा दिसत नाहीये. आहे ना, मी बोलवतो तिला. तुम्ही बसा, मी नाश्ता घेऊन येतो तुमच्यासाठी. नाही, मी घरून खाऊन निघालोय. तू फक्त वीणाला बोलव. आणि ती तयार नसेल ना तर तिला पटकन आवरायला सांग. मी तुम्हाला घरी न्यायला आलोय. तिकडे दादा अस्वस्थ झालेत, वीणा घरी कधी येते म्हणून. वीणा जर अशा अवस्थेत तिकडे गेली आणि तिला जर कोणी असं उदास बघितलं तर लगेचच सगळ्यांना कळेल. प्रभास, काय रे, कुठल्या एवढ्या चिंतेत पडलायस तू? मामा, म्हणजे कालच ती इथे आली आहे. अजून सेटल होतीये ना ती इथे. जरा म्हणजे दमछाक होईल तिची, म्हणून. बाकी काही नाही. ओ, दमछाक. रिहर्सलला बरी तिची दमछाक नाही झाली. अच्छा, म्हणजे बायकोला घराबाहेर पडूच द्यायचं नाही असा निश्चय केलेला असतोय काय? नाही मामा, नाही असं. वीणा रमली काय इकडे? मामा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत या आणि तुम्हीच विचारा वीणाला. चला. बरं. एवढ्या सगळ्या गडबडीत तू नाश्ता केलाच नसशील ना? नाही, माहितीये मला. तू पण खा. नाही, आत्तू तुम्ही खाऊन घ्या, मी नंतर खाईन. अरे अगं, आत्ता मला समजावलंस ना तू. आता एवढ्या सगळ्या जणांना समजवण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी नको का तुझ्याकडे? आणि आता तू म्हणशील की तू मी किचन मध्ये जाऊन खाईन. पण तू जसं प्रेमाने आणि आपुलकीने मला भरवलंस तसं आत्तूच्या हातनं नाही खाणार. गुड गर्ल. मामा, तुम्ही भेटून घ्या वीणाला.
मी आलोच. हो